सकाळीच बाहेर येऊन बघितलंय तर सर्व मंडळी पेरणीसाठी शेतामध्ये गेलेली। मग मी पण तिकडे गेलोय तर एका कोपऱ्याची फोडणी झाली होती। फोडणी झाली तशी पप्पांनी पोल्ट्रीतली शीट असतात ती संपूर्ण पसरवून घेतली। बेनावळीसाठी पाळ घेऊन तयारच होतो। संपूर्ण कोपऱ्यात शीट पसरून झाल्यानंतर प्रशांतने पुन्हा एकदा ट्रॅक्टर फिरवून घेतला आणि एक साईडनं ट्रॅक्टर फिरवत होतो कारण शीट पूर्ण आतमध्ये कोपऱ्यात मिक्स हो गई। दुसऱ्या साईडनं पप्पा पेरणी करत होते आणि पेरणी करूचा सुद्धा एक कौशल्य असतं कारण त्या चारही बाजूने सारख्या बडावया। एका कोपऱ्याची पेरणी झाली तशी प्रशांतने दुसरं कोपरं फोडून घेतले। अवकाळी पडलेल्या पावसामुळे मशागत केलेल्या कोपऱ्यांमध्ये आमका भात पेरणी करूक मिळाक ना, त्यामुळे ह्या वर्षी ह्या नवीन जागेवर आम्ही भात। त्यानंतर मी सुद्धा खोरा घेतला आणि मामांसोबत मेरे खापाक गेलाय। सगळा झाला तसा त्या कोपऱ्यात पप्पांनी भात पेरूक चालू केल्याने आणि त्यानंतर गुटो फिरवून घेतलं। अगोदरच्या काळात तर बैलांच्या जोताने हे सगळे गोष्टी केले जायचे। आम्ही ट्रॅक्टरकच गुटो बांधलो आणि तो संपूर्ण कोपऱ्यामध्ये फिरवून घेतलो। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।